कला शाखा म्हणजे काय? 10वीचा निकाल लागल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो. सायन्स घ्यायचे का? कॉमर्स घ्यायचे का? आणि मग काही लोक आर्ट्सबद्दल काय बोलतात माहितीये? आर्ट्सला फ्युचर नाही, आर्ट्स म्हणजे कमी मार्क्स असणाऱ्यांची शाखा, आर्ट्स घेतलं म्हणजे करिअर संपलं. पण आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे. इंडियामधील ॲक्टर्स, लॉयर्स, जर्नलिस्ट्स, डिझायनर्स, UPSC ऑफिसर्स, टीचर्स, स्पीकर्स, सायकॉलॉजिस्ट्स यातील खूप लोक आर्ट्स बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत. मित्रांनो, आर्ट्स म्हणजे वीक स्टुडंट्सची शाखा नाही. आर्ट्स म्हणजे क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, लीडरशिप, सोसायटी समजून घेण्याची पॉवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आर्ट्स म्हणजे काय, कोणासाठी बेस्ट आहे, आर्ट्स नंतर करिअर ऑप्शन्स, UPSC, लॉ, सायकॉलॉजी, जर्नलिझम, हाय सॅलरी करिअर्स, आर्ट्स घेताना कोणत्या चुका टाळाव्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आर्ट्स म्हणजे काय? आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीज ही अशी शाखा आहे जी समाज, इतिहास, मानवी विचार, भाषा, संस्कृती, पॉलिटिक्स यांचा अभ्यास करते. आर्ट्समध्ये मुख्य सब्जेक्ट्स असतात: हिस्ट्री, जिओग्राफी, सायकॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी, जर्नलिझम, लिटरेचर, लँग्वेजेस. आर्ट्स म्हणजे फक्त पाठांतर नाही, तर विचार करण्याची कला, लोकांना समजून घेण्याची क्षमता, कम्युनिकेशन स्किल्स, क्रिएटिव्हिटी हे सर्व डेव्हलप करणारी शाखा आहे. आर्ट्स कोणासाठी बेस्ट आहे? जर तुम्हाला बोलायला आवडत असेल, रायटिंग आवडत असेल, क्रिएटिव्हिटी असेल, समाजाबद्दल इंटरेस्ट असेल, लीडरशिप क्वालिटी असेल, ड्रॉइंग, ॲक्टिंग, पब्लिक स्पीकिंग आवडत असेल, तर आर्ट्स तुमच्यासाठी पॉवरफुल करिअर बनू शकतो. पण फक्त सायन्स जमत नाही म्हणून आर्ट्स घेऊ नका. इंटरेस्ट सर्वात महत्वाचा आहे. लॉ करिअर. आर्ट्स घेतल्यावर सर्वात पॉवरफुल करिअर्सपैकी एक म्हणजे लॉ. तुम्ही लॉयर, जज, लीगल ॲडवायझर, कॉर्पोरेट लॉयर बनू शकता. आज इंडियामध्ये कॉर्पोरेट लॉ, सायबर लॉ, क्रिमिनल लॉ यांची डिमांड खूप वाढत आहे. जर तुम्हाला बोलायला आवडत असेल, लॉजिक स्ट्रॉंग असेल, न्यायासाठी लढायची इच्छा असेल, तर लॉ तुमच्यासाठी बेस्ट आहे. सायकॉलॉजी करिअर. आजच्या काळात स्ट्रेस, डिप्रेशन, अँक्झायटी खूप वाढली आहे. म्हणूनच सायकॉलॉजिस्ट यांची डिमांडसुद्धा खूप वाढत आहे. तुम्ही क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर, थेरपिस्ट बनू शकता. जर तुम्हाला लोकांना समजून घ्यायला आवडत असेल, लोकांची मदत करायची असेल, तर सायकॉलॉजी तुमच्यासाठी ब्युटिफुल करिअर आहे. UPSC, MPSC, गव्हर्नमेंट जॉब्स. UPSCसाठी आर्ट्स बॅकग्राऊंड खूप युजफुल मानले जाते. IAS, IPS, कलेक्टर, पोलीस ऑफिसर ही सर्व करिअर्स आर्ट्स स्टुडंट्स करू शकतात. हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जॉग्राफी ही सब्जेक्ट्स UPSCमध्ये खूप युजफुल असतात. जर तुमचं ड्रीम असेल देशासाठी काम करणे, ऑफिसर बनणे, समाज बदलणे, तर आर्ट्स तुमच्यासाठी बेस्ट आहे. क्रिएटिव्ह करिअर्स. आर्ट्स म्हणजे क्रिएटिव्हिटीची दुनिया. तुम्ही बनू शकता ग्राफिक डिझायनर, ॲक्टर, सिंगर, आर्टिस्ट, फोटोग्राफर, रायटर. आज सोशल मीडियामुळे क्रिएटिव्ह लोकांसाठी अनलिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सॅलरी आणि फ्युचर. लोक म्हणतात आर्ट्समध्ये पैसा नाही, पण सत्य काय आहे माहिती आहे? स्किल्स असतील, कॉन्फिडन्स असेल, कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल, तर आर्ट्स स्टुडंटसुद्धा लाखो रुपये कमवू शकतो. लॉयर 5 LPA ते 50 LPA प्लस, मीडिया 4 LPA ते 30 LPA प्लस, सायकॉलॉजिस्ट 5 LPA ते 25 LPA प्लस. क्रिएटिव्ह फील्ड, अनलिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज. बिगेस्ट मिस्टेक्स टू अवॉइड. आर्ट्स घेताना या चुका करू नका. फक्त फ्रेंड्स घेत आहेत म्हणून आर्ट्स घेऊ नका. फ्युचरबद्दल रिसर्च न करता डिसिजन घेऊ नका. कम्युनिकेशन स्किल्स इग्नोर करू नका. कॉन्फिडन्स कमी समजू नका. आर्ट्समध्ये स्किल्स, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणतीही शाखा छोटी नसते. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स सर्व शाखांमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत. महत्त्वाचे काय? तुमचा इंटरेस्ट, तुमची मेहनत, तुमचे स्किल्स. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर आर्ट्स स्टुडंटसुद्धा IAS ऑफिसर बनू शकतो, फेमस लॉयर बनू शकतो, सक्सेसफुल क्रिएटर बनू शकतो. टार्गेट, तुमचे फ्युचर तुमच्या मेहनतीत आहे. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि श्रेया एज्युकेशन हब सबस्क्राईब करा. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे ड्रीम करिअर कोणते आहे.